पाहिला जातोय इथं भाजपने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत। त्यानंतर रायगडमध्ये कशी स्थिती आहे ते आपण पाहणार आहोत। रायगडमध्ये काय आहे आपण पाहूया। आपण रथामधनं आकडे पाहतोय। भाजपनं 10 जागा आघाडी घेतलेली आहे, तर त्याच्या पाठोपाठ आपण पाहतोय की शिवसेनेनं 14 जागांवर आघाडी घेतली आहे। भाजपपेक्षाही शिवसेना इथं पुढे पाहायला मिळते आणि राष्ट्रवादीनं 13 जागांवर आपली आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। तेव्हा शिवसेनेच्या खालोखाल 13 जागा राष्ट्रवादीला मिळत आहेत, तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी 5 जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। आपण रायगडमधले निकाल या ठिकाणी पाहतो आहोत, तर काही पक्षांना जागा ही आपली खाती खोलता आलेली नाहीयेत। अपक्ष मात्र इथं रायगडमध्ये एक दिसून येतोय। पुढे रत्नागिरीमध्ये सध्या काय स्थिती आहे आपण पाहतोय। रत्नागिरीमध्ये आपण निकाल पाहतोय उडण खटोलामधनं। इथं भाजपनी आघाडी घेतली आहे 7 जागांवर, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं घेतली आहे आघाडी 6 जागांवर। आपण शिवसेनेची पाहतोय, तर रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा दमदार विजय होईल का हे पाहायला मिळतोय, कारण 26 जागा आहेत आणि काँग्रेसनं मात्र इथे अजूनही खातं खोललं नाहीये। राष्ट्रवादीच्या 5 जागा आघाडीवर पाहायला मिळत आहेत, तर रत्नागिरीत सुद्धा अपक्ष एक आघाडीवर पाहायला मिळतोय। जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आपण पाहतोय, रत्नागिरीमधले निकाल आपण पाहिले। त्यानंतर आपण जाऊया मराठवाड्यामध्ये परभणीत काय स्थिती आहे। परभणी खरं तर जंक्शन आहे आणि या ठिकाणची स्थिती आपण पाहतोय। परभणीमध्ये ट्रेन जी आलेली आहे ती भाजपला 12 जागा घेऊन आली आहे। त्यानंतर शिंदे गट इथं 5 जागांवर आहेत, तर राष्ट्रवादी 12 जागांवर आहे। त्यानंतर येत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंची 5 जागांवर आहे आणि काँग्रेस मात्र परभणीत आताही 3च जागांवर त्यांना समाधान मानावं लागलंय, तर अपक्ष सुद्धा 1 जागा आली आहे। पुढे धाराशिवमध्ये काय स्थिती आहे आपण पाहूया। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकांची स्थिती आपण पाहतोय। धाराशिवमध्ये कोणाची बाजी असणार आहे, धाराशिववर कोण झेंडा फडकवणार आहे। भाजप या ठिकाणी 12 जागांवर आघाडी घेते, त्याचबरोबर खांद्याला खांदा लावून शिवसेना सुद्धा 12 जागांवर आघाडी घेते, तर राष्ट्रवादी 5, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा 5 आणि काँग्रेसला या ठिकाणी 2च जागांवर आघाडी घेता आलेली आहे। इतर पक्ष 5 जागांवर आघाडी घेत आहेत। पुढे नागपूरमध्ये काय स्थिती आहे आपण पाहूया। नागपूर ही खरं तर राजधानीच म्हणता येईल, उपराजधानी आहे आपली आणि त्या ठिकाणी भाजपनं 18 जागांवर आघाडी घेतली आहे। सर्वाधिक जागा नागपुरात मिळालेल्या आहेत, कारण फडणवीसांचा हा बालेकिल्ला आहे। शिवसेनेला 1च जागा इथे मिळाली आहे, तर राष्ट्रवादी 11 जागांवर आघाडीवर पाहायला मिळते। राष्ट्रवादी शरद पवार गटाला मात्र 1च जागा आहे। लातूर आपण पाहतोय, लातूरचे निकाल आपण पाहतोय। काँग्रेसचे 19 इथं आहेत, तर इतर सुद्धा 3 आपण पाहायला मिळतोय। लातूरमधली ही राजकीय स्थिती आपण आताची पाहिली। ह्याच्या पुढे आपण जाऊया संभाजीनगरमध्ये। थेट संभाजीनगरमध्ये काय आहे। संभाजीनगरमध्ये इथं हत्ती जो आलेला आहे, भाजपचे आकडे घेऊन आलाय। 22 जागांवर भाजपनं खेळी केली आहे, तर त्यापाठोपाठ शिंदे सेनेच्या 19 जागा आहेत आणि राष्ट्रवादीला केवळ 3च जागांवर इथं समाधान मानावं लागलंय। मशाल चिन्हानं 8 जागांवर आघाडी घेतली आहे, तेव्हा शिवसेनेला आपण पाहतोय आणि त्यानंतर काँग्रेसनं केवळ 2च जागांवर आपलं खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या ही जी आघाडी आणि पिछाडी पाहतोय, इथं अपक्ष मात्र 7 आलेले आहेत। यापुढे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापुरात कशी स्थिती आहे आपण पाहूया। इथं 10 आकडे दिसत आहेत, हे काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यानंतर मशाल चिन्हाला 2 आणि भाजपचे सगळ्यात जास्त 13। आपण पाहतोय की मशाल चिन्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 2, राष्ट्रवादीचे 10 आणि शिवसेनेचे सुद्धा या ठिकाणी 10 आघाडीवर दिसत आहेत। भाजप सुद्धा 10। त्यानंतर आपण पुढे जाऊया सांगलीमध्ये कृष्णा काठावर कशी परिस्थिती आहे आपण पाहतोय। कृष्णाच्या काठावरचा निकाल पाहतोय, इथं भाजपचे 19 आहेत, तर त्यानंतर शिवसेनेचे 9 आणि त्यानंतर आता अजित पवार यांच्या गटाचे सुनेत्रा पवार गट नेते आहेत। 5 जागा आलेल्या आहेत। आघाडी आणि पिछाडी आपण पाहतोय, शरद पवार गटाची 11 जागांवर आघाडी आहे। साताऱ्यामध्ये कशी परिस्थिती आहे। सांगलीनंतर आपण थेट जातोय साताऱ्यात या वेगवान बस येत आहेत, खरं तर 10 आणि त्यानंतर आपण पाहतोय हे आकडे पाहतोय आपण कशा प्रकारे हे आकडे आलेले आहेत। साताऱ्यामधलं आपण पाहतोय कशा प्रकारचा निकाल लागलेला आहे। आता आपल्याला व्यवस्थित आकडे दिसतात आपण पाहतोय। भाजपला 32 जागांवर आघाडी घेता आलेली आहे सातारामध्ये, तर शिवसेनेला 10 जागांवर आघाडी घेता आली आहे। त्यानंतर राष्ट्रवादीच्या गटाला 17 जागांवर, इथं बाकी सगळ्या पक्षांना अजून खाती खोलता आलेली नाहीयेत त्या सातारीकरांनी। त्यानंतर आपण पुढे जातोय, पुढच्या भागामध्ये पुढे आपण पुण्यात येतोय। पुण्यामध्ये कशा प्रकारचं राजकीय वातावरण आहे। पुण्यामध्ये आपण पाहतोय भाजपने 8 जागांवर आघाडी घेतली आहे,
तर शिवसेनेनं 5 जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीला इथं सगळ्यात जास्त 43 जागा मिळालेल्या आहेत. पुणे हा खरं तर राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच म्हणावा लागेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 8 जागांवर समाधानी आहे. काँग्रेसला मात्र पुणेकरांनी बिलकुल नापसंती दाखवली आहे. 0 जागा आहेत. इतर पक्षाचं सुद्धा खातं उघडलं नाहीये. पुण्यानंतर आपण जातोय सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये कशा प्रकारची स्थिती आहे आपण पाहूया. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपला 37 जागा आघाडी घेतलेली आहे. त्यानंतर शिंदेच्या पक्षाने 7 जागांवर आघाडी घेतली आहे. पुढे 9 जागांवर राष्ट्रवादी दिसतंय. तर शरद पवार गटाला अजून सोलापूरमध्ये आघाडी घेता आलेली नाहीये. या ठिकाणी सुद्धा अपक्ष 3 जागांवर आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय.